नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्त प्रीती या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण एक सुंदर आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। जी स्त्री यावेळी अंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते। तुम्हाला हे ऐकून कदाचित वाटेल की अंघोळ आणि लक्ष्मीचा काय संबंध आहे, पण भारतीय संस्कृतीत याचा खूपच खोल अर्थ आहे। चला या वचनाचा आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि व्यवहार्य दृष्टिकोन समजून घेऊया। भाग 1, वचनाचा अर्थ। शास्त्रानुसार अंघोळ म्हणजे केवळ शरीराची स्वच्छता नव्हे, तर ती मनाची आणि आत्म्याची शुद्धीही आहे। स्त्री ही घराची लक्ष्मी असते। ती घरात समृद्धी, आनंद आणि शांतता आणण्याचं मुख्य कारण असते। पण लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मकता असते। जेव्हा स्त्री पहाटे ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करते तेव्हा ती वेळ शारीरिकदृष्ट्या ताजी होत नाही, तर तिच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। अंघोळीनंतर पूजा केल्याने तिच्या घरात आणि तिच्या जीवनात मंगलमयता येते। भगवंताला शुचिभूत मन, स्वच्छता आणि भक्तिभाव प्रिय आहे। म्हणूनच पहाटेची अंघोळ ही एक प्रकारे आपल्या जीवनातील वाईट ऊर्जा दूर करण्याचा मार्ग आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन। आता पाहूया यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन। पहाटेच्या थंड वाऱ्यामध्ये अंघोळ केल्याने शरीराची रक्तभिसरण सुधारते, शरीरात ताजेतवानेपणा येतो आणि मन शांत राहते। याशिवाय शरीरावर वायू, पित्त आणि कफ यासारख्या दोषांचा योग्य तो परिणाम होतो, ज्यामुळे शरीर निरोगी राहते। आपण आपल्या घरात स्वच्छता ठेवतो, त्याचप्रमाणे आपलं शरीर आणि मनही स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। स्वच्छता नसल्यास नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो। आध्यात्मिक दृष्टिकोन। आता विचार करूया आध्यात्मिक दृष्टिकोनातून। स्त्री ही केवळ एक गृहिणी नाही, ती कुटुंबांच्या उन्नतीचा मार्ग आहे। तिच्या विचारांमध्ये भक्तिभाव आणि सकारात्मकता असेल तर ती घराला देवस्थान बनवते। लक्ष्मी देवी तिथेच वास करतात जिथे स्वच्छता आणि साधना असते। पहाटे अंघोळ करून देवाची पूजा करणाऱ्या स्त्रीच्या घरात समृद्धी आणि शांती कायम राहते। तिच्या कृतींमुळे संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक परिणाम होतो। अशा प्रकारे जी स्त्री यावेळी अंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते। हे वचन केवळ नियम नाही, तर जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे। स्त्रियांनो, या वचनातून आपण खूप काही शिकायला हवं। स्त्रियांनी आपल्या दिनचर्येत स्वच्छतेला प्राधान्य द्यावं, भक्तिभावाने कुटुंबाचं आणि घराचं रक्षण करावं। जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसंच मन आणि आत्म्याला शुद्ध ठेवलं पाहिजे। जर तुम्हाला हा संदेश उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रीती या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ।